शेती म्हणजे निसर्गाच्या कुशीतली मजा. पण खरंच तसं आहे का? तर आज मी या शेतीच्या खऱ्या अडचणी तुम्हाला मी दाखवणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, श्री राम समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, पाहू शकता, पहिली अडचण म्हणजे की रस्ता. शेतीला जाण्यासाठी जो रस्ता असतो तो रस्ता मी दाखवतो तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही समोर. तर हा रस्ता आहे मित्रांनो. तर पहिली अडचण म्हणजे शेतीची हीच अडचण आहे. तुम्ही पाहू शकता, हा पावसाळ्यात रस्ता इतका हे पडतो. तुम्ही पाहू शकता, इथं खड्डा आहे का, खड्डा आहे हा. आणि अक्षरशः असा चढ आहे पूर्ण. इथून असा पूर्ण हा डोंगराळ भाग आहे. पाहू शकता तुम्ही, अक्षरशः या रस्त्यातून मोकळं चालताना पण इतक्या अडचणी येतात. मग गायींना वैरण असू दे किंवा अजून काही घेऊन जाताना किती प्रॉब्लेम होत असेल ते तुम्हाला रस्ता दाखवतो. हा सामूहिक रस्ता आहे काय, पण सांगण्याची पहिली अडचण म्हणजे हीच, हा रस्ता. पाहू शकता तुम्ही, पूर्ण डोंगराळ आहे. हा पहा, आता इथं मोठा लाट खड्डा आहे. इथं पावसाळ्यामध्ये इतका चिखल होतो सांगतो. सर्वात मोठी ही रस्त्याची अडचण आहे. म्हणजे शेती करताना काय ज्या अडचणी येतात त्या मी तुम्हाला दाखवत आहे. हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा, आहे हा मोठा लाट खड्डा आहे. आणि तसेच आपण पुढे आल्यानंतर तुम्हाला समोरच गवत किती वाढलेले दिसू शकतं. या गवतातून वाट शोधत आपण आपल्या शेतापर्यंत जातो. हे बघा, आता तुम्हाला इथून दिसत असेल हा किती मोठा खड्डा आहे. हा, ही मेन रस्त्याची पहिली अडचण. म्हणजे शेतीपर्यंत पोहोचोस्तोवर किती अडचणी आहेत बघा. त्या वाटेनं आता आपण शेतीमध्ये आलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही, आता ही ज्वारी आहे. पाहू शकता तुम्ही, आता तुम्हाला मी ही ज्वारीची काढणी चालू आहे. आता मित्रांनो, ही ज्वारी उगवल्या पण अर्धवट आलेली आहे. पाहू शकता तुम्ही की मेहनत खूप आहे पण निसर्गाची साथ नाही. पाहू शकता तुम्ही, म्हणजे इथं पण निसर्ग साथ देत नाही शेतकऱ्याला. सांगण्याचं खरी कथा म्हणली तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे. आता हे ज्वारी इथं काढलेली आहे थोडीफार. हे बघा कणस, तुम्ही पाहू शकता, याला दाणेच भरले नाहीत. ही खरी दुसरी अडचण. एवढे ज्वारी संपूर्ण तर मित्रांनो, शेती करताना किती अडचणी येतात ते मी या व्लॉगमधून तुम्हाला थोडाफार सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा, आता हे कणीस आहे ज्वारीचं. पाहू शकता, याच्यामध्ये दाणेच नाहीत. पाहू शकता मित्रांनो, पाठीमागे आपले हे ज्वारी आहे. तर मित्रांनो, एक प्रश्न पडतो की शेतकरी हा खरंच राजा आहे का? फार ज्वारी आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. पण सांगण्याचा मुद्दा हाच आहे की ह्या ज्वारीला पेरणीपासून ते काढणीपर्यंत येणारा खर्च तर
केला तर ही ज्वारी काढल्यानंतर आपल्या हाती काहीच राहत नाही. तुम्ही पाहू शकता. ही अशी ज्वारी आहे. म्हणजे ही ज्वारी पेरताना बियाणे पेरल्यानंतर कोळपल्यानंतर तर कोळपल्यानंतर पुढचा सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हे पीक आणण्यासाठी लागणारं पाणी. आणि पाणी ज्याही पुढे गेल्यानंतर पुन्हा ज्यावेळी दाणे भरू लागतात त्यावेळी निसर्गाने साथ दिली तर ही ज्वारी येते. म्हणजे किती अडचणी आहेत पाहू शकता तुम्ही. आणि ज्वारी काढणीला लागणारा रोजगार, त्यानंतर मळणी करून ज्वारीला आलेला दर, आणि हे सर्व भागून आपल्या हाती काय राहिलं. तर मित्रांनो, आपण सध्या आता विहिरीकडे चाललेलो आहे. तुम्ही पाहू शकता. आता हा विहिरीचाकडे जाण्याकडे रस्ता आहे, पाहू शकता तुम्ही. आता इतकं गवत वाढले ना की या गवतामधून आपल्याकडे वाट शोधत जावं लागतं. तेही रात्री पाणी पाजताना येणाऱ्या अडचणी पाहू शकता. कारण की ही वाट जी आहे ना सर्वत्र सामूहिक आहे, त्यामुळे कोण गवत कापणार. सर्वजण जातात ना, मी कापू का तू कापू. पाहू शकता तुम्ही. आणि हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे. हे पहा. म्हणजे खरंच मित्रांनो, सांगण्याची गोष्ट एवढीच आहे की ना, शेतीला किती अडचणी येतात करण्यासाठी. हे पहा तुम्ही गवत. आपण सध्या विहिरीकडे चाललोय, तुम्ही पाहू शकता. तर रात्री लाईट असते, दिवसा लाईट नसते, त्यामुळे रात्री असे वाट शोधत विहिरीवरती मोटर चालू करण्यासाठी जावं लागतं. पाहू शकता इतकी अडचण आहे. या अडचणीतून काळोखात वाट शोधत जावं लागतं. म्हणजे हे पहा, इतकं गवत वाढले ना, काही आलं तरी समजत नाही. ते पण दिवसा एक चालेल, ठीक आहे, आपल्याला काहीतरी आपण दिसतं ना, उजेड असतो. पण रात्री टॉर्च न सकड ही सर्वात मोठी अडचण. आणि ही विहीर आहे, पाहू शकता तुम्ही. विहिरीत पाणी कमी आहे आता. हे पहा. दिसते तुम्हाला. म्हणजे शेतकऱ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की शेतीत पीक आले पण पाणी कमी आहे. पीक तर वाचवायचं आहे, विहिरीमध्ये पाणी तर नाही. दोन्ही गोष्टी एकत्र शक्य आहेत का, तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तुम्ही आता पाहिली विहीर. ही विहीर पण सामूहिक आहे. याच्यामध्ये पण नंबर येतो विहिरीला पाणी पाजण्यासाठी, त्या नंबराप्रमाणे पाणी पाजणे. तर हा मोटरीचा बोर्ड आहे चालू करण्यासाठीचा. दिवसा वीज नसते, रात्री पाणी पाजावं लागतं. पाहू शकता हे तळ आहे आणि पूर्णपणे आटलेलं आहे. तर हा पूर्ण डोंगराळ भाग आहे, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. ही अशी वाट आहे पूर्ण, मी तुम्हाला आता दाखवली तशी. म्हणजे रात्री किती रिस्क आहे तुम्ही पाहू शकता, सामूहिक असल्यामुळे. म्हणून म्हणतो शेतकरी खरंच राजा आहे. मोठी अडचण म्हणली ना, शेजाऱ्यांच्या कुरघोड्या.
कारण की इतक्या कुरघोड्या असतात ना, की जो करतोय तो शेतकऱ्याला माहीत असतं. तर मित्रांनो, ही माझी वडिलांची माझी शेती आहे, पण मी जॉबसाठी सांगलीला असतो. पण एक शेतीच्या अडचणी मी पाहिलेत लहानपणापासून, की मला जाणवलेत वडिलांची कष्ट करण्याची, मेहनत घेतात कसे काय. तर मी एक छोटासा प्रयत्न केला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यात शेजारी तर भरपूर कुरघोड्या करतात. सांगण्याचा हेतू हाच आहे की शेती करणं खूप अवघड झाले भावांनो, खरंच. कारण की शेतकरी राजा आहे प्रश्न पडतो सतत. कारण इतक्या संकटांना सामोरं जावं लागतं शेती करताना. पाहू शकता तुम्ही, हा पूर्ण डोंगराळ भाग आहे. कारण की लाईट जर आली तर लोड शेडिंग असतं. लोड शेडिंग असले तर फीज उडते. फीज गेली की पुन्हा आणि आपल्याला ते फीज घालून थांबावं लागतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर पाणी पाजायचं, आणि पाणी पाजलं तर ज्वारी येणार. सर्वात मोठा प्रश्न आहे की ज्वारी आणायची तर विहिरीत पाणी कमी झाले. विहिरीतलं पाणी वाढलं तर शेजाऱ्यांच्या कुरघोड्या संपल्या की निसर्गाची साथ. आणि निसर्गाची साथ झाली तर शेवटी माणसाच्या हातात काय राहिलं? शेतकऱ्याच्या. शेवटी शेतकरी हा रिकाम्या हाताने शांत बसतो. सर्वात मोठं शेतकऱ्याचं जे स्ट्रगल असेल ते थोडाफार मी आपल्या शहरी भागातील जे मित्र आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, शेतकरी या सर्व गोष्टीवर मात करून पुन्हा नव्याने उभा राहतो. एवढी शांतता आणि संयम शेतकऱ्यामध्ये असतो. किती अडचणींना सामना येतो मी तुम्हाला थोडासा प्रयत्न केला दाखवण्याचा. अजून तशा भरपूर अडचणी आहेत, पण मला जेवढ्या रिअलाइज झाल्यात तेवढ्या मी तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला हा व्लॉग. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गणेशस्कोप चॅनलला सबस्क्राईब करा.